नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. आज आपण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांचा कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. तर इथे 15 जागांसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट होते मित्रांनो, आणि 126 कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट झालेत इंटरव्ह्यूजसाठी. आता आपण काय करत असतो मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण कॅटेगरी वाईज ॲनालिसिस करत असतो. त्यानंतर आपण पोस्ट वाईज ॲनालिसिस करत असतो, आणि नंतर मग आपण टॉप 3 कॅन्डिडेट ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कळेल की आपण या संस्थेला प्राधान्यक्रम दिले पाहिजे की नाही, किंवा आपल्याला कळतं की या संस्थेला काय कॅन्डिडेट्सला किती मार्क्स होते मागच्या वेळेस, जेणेकरून आपल्याला यावेळेस प्रिफरन्सेस द्यायला मदत होते. तर आता सगळ्यात पहिले आपण जनरल कॅटेगरीचं बघणार आहोत मित्रांनो. जनरलमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपल्याला 130 वरती कट ऑफ बघायला मिळाला आहे. जनरल वुमेनचा 136 वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता. एक्स सर्व्हिसमॅन आणि अनशनकालीन असे काही पॅरल रिझर्वेशन्स आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाईज पोस्ट तर दिसतील, बट कॅन्डिडेट मोस्टली सापडत नाही, आणि याचे कट ऑफ तुम्हाला 2 डिजिटमध्ये बघायला मिळतात. तुमच्याकडे जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतील तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर आता SC आणि OBCचं बघणार आहोत आपण. SCमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 87 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे आपल्याला. SC वुमेनचा 115 वरती, आणि OBCचा विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण 117 वरती कट ऑफ बघू शकतो. OBC वुमनचा आपल्याला इथे 118 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण VJA आणि EWSचे ॲलोकेशन्स बघणार आहोत जागांचे. इथे 81 वरती विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनवरती VJAचा कट ऑफ बघायला मिळत आहे. लक्षात घ्या, हे विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ आहे. विदाऊटचे मी सगळे ॲनालिसिस चॅनलवरती अपलोड केलेले आहेत प्लेलिस्टमध्ये, आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याच्या सगळ्या PDFs पण मिळतील, जेणेकरून तुम्हाला ॲनालिसिस स्वतःहून करायचं असेल तर त्याला मदत होणार आहे. EWS विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 96 वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता, आणि EWS वुमेनचा 103 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर आता आपण मित्रांनो पोस्ट आणि सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करणार आहोत. आता आपलं कॅटेगरी वाईज ॲनालिसिस करून झालेलं आहे, आणि आता काय करायचं, तुम्ही तुमचे मार्क्स लिहून घ्या. जसं की तुम्हाला 120 मार्क्स असतील तर, आणि तुमची कॅटेगरी असेल OBC, तर तुम्ही आता चेक करत चला की आपल्या कॅटेगरीमध्ये आता पोस्ट वाईज आपण ज्या पोस्टला एलिजिबल आहोत, जसं तुम्ही 6 ते 8ला असेल तर इथे वॅकेन्सीज होत्या का, आणि असतील तर त्याचे लिस्ट काय गेली, त्याचा कट ऑफ काय गेलेला आहे. तर आता सगळ्यात पहिले हायर सेकंडरीचं बघूयात. 11वी 12वीचं इथे फिजिक्स इंग्लिश मिडियमसाठी 139 वरती, सॉरी मित्रांनो, 139 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. कट ऑफ म्हणजे इथे 10 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेले आहेत या मार्क्सवरती. त्यानंतर केमिस्ट्री इंग्लिश मिडियमचा 130 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. आता आपण ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वीचा बघणार आहोत मित्रांनो. 11वी 12वी आणि 9वी 10वीचा कम्पॅरेटिव्हली जास्त कट ऑफ लागतो. 9वी 10वी लँग्वेज इंग्लिशसाठी, इंग्लिश भाषा शिक्षकासाठी आपल्याला इथे 114 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मॅथेमॅटिक्स इंग्लिश मिडियम 9वी 10वीसाठी आपण इथे 113 वरती कट ऑफ बघू शकतो. त्यानंतर सायन्स इंग्लिश मिडियमसाठी इथे 126 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे मित्रांनो. आता ग्रॅज्युएट टीचर लँग्वेज संस्कृतसाठी, आता जर तुमच्याकडे काही असे ॲडव्हान्टेज असतील की संस्कृत असेल किंवा उर्दू मीडियम असेल किंवा उर्दू लँग्वेज असेल, तुमच्याकडे काही डिफरंट लँग्वेजेस असतील, वेगळे असतील, ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी असते, तर तिथे पण तुम्हाला 2 डिजिटवरती कट ऑफ बघायला मिळतो मित्रांनो. त्यामुळे इथे इंग्लिश लँग्वेजचा 6वी ते 8वीचा कट ऑफ आपल्याला 81 बघायला मिळतो, आणि 2 जागा होत्या. तसं बघितलं तर 20 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट पाहायला हवे होते, पण इथे आपल्याला 16च कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेलं आहे बघायला मिळतात, कारण रेअर सब्जेक्ट आहे म्हणून. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी मॅथेमॅटिक्सची इंग्लिश मिडियमचे आपल्याला 94 वरती कट ऑफ बघायला मिळते मित्रांनो. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर सायन्स इंग्लिश मिडियमचा परत आपण इथे कट ऑफ 88 वर बघू शकतो. मराठी मीडियमपेक्षा कम्पॅरेटिव्हली इंग्लिश मिडियमचा कट ऑफ आपल्याला विथ इंटरव्ह्यूजला कमीच बघायला मिळत आहे मित्रांनो. हे पण एक ॲनालिसिस महत्त्वाचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही विथ इंटरव्ह्यूला प्रिफरन्सेस देत आहात, तर तुम्ही कशा पद्धतीने दिले पाहिजे यावरती आपल्याला लक्षात येईल. आता आपण काय केलं मित्रांनो, आता आपण कॅटेगरी वाईज पण ॲनालिसिस केलं आहे आणि पोस्ट वाईज पण ॲनालिसिस केलेलं आहे. आता आपल्याला टॉप 3 कॅन्डिडेट्स बघणं गरजेचे आहे, जेणेकरून काय होईल, अगोदर एकाच 10 प्राधान्यक्रम होते, म्हणजे जे 10 शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट होते त्यांच्यापैकी जे टॉप 3 असणार आहेत, कारण आता एकाच 3 आहे यावेळेस, तर हे ते टॉप 3 स्कोरर्स असणार आहेत जे शॉर्टलिस्ट होतील, आणि मग ह्या 3मधनं सिलेक्शन होणार आहे, जे तुमचं ॲकॅडमिक आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनला पण आता इम्पॉर्टन्स आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं ठरतं प्रत्येक संस्थेचं, जिथे जिथे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. तुम्हाला कुठल्या संस्थेचे प्राधान्यक्रम हवे असतील ॲनालिसिस करून, तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आणि टेलिग्राम चॅनलवरती तर आपण सगळ्यांचे PDF अपलोड केलेलेच आहेत. आता इथे 11वी 12वी फिजिक्ससाठी टॉप 3 स्कोर होते मित्रांनो 153, 158 आणि 146 वरती. त्यानंतर केमिस्ट्रीसाठी 11वी 12वीचे 137, 150 आणि 137 अशा पद्धतीने टॉप 3 स्कोरर्स आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर 9वी 10वीसाठी मित्रांनो आपण इथे टॉप 3 स्कोरर्स बघू शकतो. 144 मॅथेमॅटिक्ससाठी, 9वी 10वी मॅथेमॅटिक्ससाठी लक्षात घ्या, 144, 149 आणि 144 वरती टॉप 3 स्कोरर्स आहेत.
9वी 10वी सायन्ससाठी 140, 137 आणि 137 असे टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळतात. 9वी 10वी भाषा शिक्षक इंग्लिश लँग्वेजसाठी 124, 122 आणि 121 वरती आपल्याला इथे टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहेत. त्यानंतर मित्रांनो 6वी ते 8वीसाठी टॉप 3 स्कोरर्स बघायचे असल्यास आपल्याला मॅथमॅटिक्ससाठी 96, 118 आणि 94 असे टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहेत. त्यानंतर 6वी ते 8वी सायन्ससाठी 118, 123 आणि 94 वरती आपण इथे टॉप 3 स्कोरर्स बघू शकतो. ग्रॅज्युएट टीचर लँग्वेज संस्कृत 6वी ते 8वीसाठी 103, 108 आणि 103 असे टॉप 3 स्कोरर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आपण सगळ्यात पहिले काय केलं मित्रांनो, आता कॅटेगरी वाईज पण आपण ॲनालिसिस केलेलं आहे. पोस्ट वाईज कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आपण एलिजिबल होतो ते पण ॲनालिसिस केलेलं आहे. आणि टॉप 3 कॅन्डिडेट्स पण आपण ॲनालिसिस केलेले आहेत. जेणेकरून आता जेव्हा आपल्याला 120 मार्क असतील आणि आपला सब्जेक्ट इंग्लिश लँग्वेज असेल आणि कॅटेगरी OBC असेल, तर तुम्हाला आता कळालं असेल की मी ह्या संस्थेला प्राधान्यक्रम दिल्यास माझे सिलेक्शनचे चान्सेस काय आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या म्हणजे आता तुम्हाला 50च प्राधान्यक्रम द्यायचे आहेत विथ इंटरव्ह्यूला. तर ॲटलिस्ट तुम्ही ज्या 50 संस्था टार्गेट करत आहात तुमच्या डोक्यामध्ये ज्या असतील त्याचे जर तुम्ही PDF अशा व्यवस्थित ॲनालिसिस केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की माझं तिथे सिलेक्शन व्हायचे चान्सेस काय आहेत मागच्या कट ऑफनुसार. आणि यावेळेस मित्रांनो तुम्ही 10+ मार्क्स कन्सिडर करून चला मागच्या वेळेसपेक्षा कॉम्पिटिशनच्या हिशोबाने. तर सगळे लोक तिथे प्राधान्यक्रम देतील का, तिथे मागच्या वेळेस किती लोकांनी टॉप 10 स्कोरर जे शॉर्टलिस्ट झाले त्यांचे स्कोर्स काय होते, हे सगळं ॲनालिसिस केल्यावरती आपल्याला मदत होईल की आपण ती संस्था आपल्या 50 जे प्राधान्यक्रम देणार आहात तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूला नाही, विथ इंटरव्ह्यूला पर्टिक्युलरली. विदाऊट इंटरव्ह्यू तुम्हाला 100 प्रिफरन्स द्यायचे. ते कसे द्यायचे, प्रिफरन्सचे रिलेटेड व्हिडिओज पण मी चॅनलवरती अपलोड केले. प्लेलिस्टच आहे प्रॉपर तुम्हाला मेंटरशिप म्हणून. यामध्ये सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे प्रॉपर की कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला मग मदत होईल की एक्झॅक्टली आपण प्रिफरन्सेस कसे द्यायचे. तर आता विथ इंटरव्ह्यूचा आज आपण ॲनालिसिस केलेलं आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. PDFसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी. धन्यवाद.